मेणाचा पुतळा आहे हा दादासाहेब फाळके यांचा. यानंतर हुबेहूब महाराष्ट्राचे राजकारणी आणि कवी रामदासजी आठवले. यानंतर बोगॅम्बो खुश हुआ अमरीशजी पुरी. ज्यांनी आता नुकताच 2022चा फुटबॉल वर्ल्ड कप ज्या देशाला जिंकून दिला तो लिओनेल मेस्सी. यानंतर स्टाईल आयकॉन रजनीकांत. यानंतर आपल्या सर्वांचा मराठी अभिनेता, लाडका अभिनेता परशा, ज्याचं खरं नाव अक्षय ठोसर. यानंतर सैराट या चित्रपटाचे दिग्दर्शक नागराजजी मंजुळे. यानंतर महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री सैराट या चित्रपटातील आर्ची रिंकी राजगुरू. यानंतर यांचं नाव मला तरी सध्या सांगता येणार नाही, पण कदाचित त्या अंकुश चौधरी. हुबेहूब असा दिसणारा हा मेणाचा पुतळा, कोणी म्हणणार नाही याला की हा मेणाचा पुतळा आहे. आपल्याला असं वाटू शकतं की स्वतः अंकुश चौधरी इथे बसले आहेत. सर्वच पुतळे अतिशय हुबेहूब या कलाकारांनी बनवलेले आहेत. अशा या कलाकृतीला मानाचा मुजरा. एकेकाळी जर्मनीचे हुकुमशहा ॲडॉल्फ हिटलर यांचा देखील अतिशय हुबेहूब असा पुतळा. कलाकृतीला मनापासून मानाचा मुजरा. तुम्ही गुगलवर ॲडॉल्फ हिटलर यांचे फोटो बघू शकता. त्यामध्ये ज्या प्रकारचे डोळे आहे, अगदी अतिशय खरा असा वाटणारा हा मेणाचा पुतळा. यामध्ये डोळेसुद्धा अतिशय हुबेहूब आहेत. तो चेहऱ्यावर जो काय थोडाफार भाव आहे, क्रोधाचा भाव आहे, तो सुद्धा आपल्याला दिसू शकतो. पुढील कलाकृती अविस्मरणीय कलाकृती, वर्षानुवर्षे शेकडो वर्षे आपण ज्यांना कायम स्मरणात ठेवू, ते चार्ली चॅप्लिन. यानंतर जयकांत शिकरे. प्रकाश राज हे दक्षिण भारतातील अतिशय उल्लेखनीय कामगिरी करणारे अभिनेता प्रकाश राज. यानंतर कोरोना काळात आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की सर्व समाजकार्याचा पिढा ज्यांनी उचलला होता ते सोनू सूद, बॉलिवूडमधले अभिनेता. यानंतर आपल्या देशाचे सन्माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी. यानंतर राजीवजी गांधी आणि चाचा नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरू, भारताचे पहिले पंतप्रधान. आणि यानंतर एक चित्रकार ज्यांना कदाचित तुम्ही नक्कीच ओळखलं असेल, MF हुसेन.